अरे मग आबा आल्यात म्हणलं त्यांच्या हातनच होळी पेटवू की. होय 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 तसंच करू. ए आबा आला आबा. नमस्कार आबा. नमस्कार. या या या. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. आबा तुम्ही आमच्या बरोबर होळी साजरी करायला आलात, लय आनंद वाटते बघा. ऐका नाही का भाऊ? तर अहो आपला आधार आपल्या झोपडीत आला, आनंद होणार नाही तर काय होणार. काय रे आबा, तुम्ही आलाय तर तुमच्याच हाताने होळीची पूजा होऊ द्या आणि होळी बी तुम्हीच पेटवा बरं का. नाही नको, तुमच्या पद्धतीनं जे ठरलंय ते होऊ द्या. ठरलंय तेच करायचा काय नियम आहे व्हय? यंदाच्या होळीचा मान तुम्ही घेतला तर बरंच आहे की आमच्यासाठी. काय रे? होय होय बरोबर आहे. कसला आलाय मान? नका करू माझं मानपान. हरलेल्या माणसाचा कसला करताय सन्मान? नकोच ते. अहो आबा असं काय बोलताय? राणे काय झालंय? आबा दुखावले गेलेत. आता आपल्याच माणसाने पाठीत सुरा खूप असल्यावर काय करणार आहे दुसरं? बघ राणी, आम्हाला सगळ्यांना समजेल असं काहीतरी सांग. हा सांगते. विक्रांत सरांनी आता या घराबाहेर तुम्ही जाणार आहात. ही सगळी प्रॉपर्टी आहे, घर तू सगळं माझ्या नावावर केलं सिंद्रा. तुम्हाला मी रस्त्यावर आणलंय. काय विक्रांत साहेबांनी आबांशी गद्दारी केली, त्यांना त्यांच्याच घरातनं बाहेर काढलं? अगं राणे, तुम्ही हे ऐकून कशाला घेतलं? तुम्ही कशाला घर सोडलं तुमचं? नाही नाही, ते काय नाही. बाबांचा असा झालेला अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. चला रे, त्या विक्रांत साहेबांना त्यांची काय लायकी ती दाखवू. थांबा थांबा, ऐका माझं ऐका. हे बघा, तुमचं माझ्यावरती प्रेम आहे मला माहिती आहे, पण ते चुकीचं वागले म्हणून आपण चुकीचं वागणं योग्य नाहीये. शांत व्हा तुम्ही. अहो आबा, तुम्ही अजून शांत राहिले तर ते अजून मास दाखवतील. ते काय नाही, त्यांनी आमच्या देव माणसाला त्यांच्या घरातनं बाहेर काढले ना, आता आम्ही त्यांना सुट्टी नाही देणार. ए चला रे. चला चला रे.